त्यांना पण असं करू शकतात ते पण, ज्याला करायचं आहे ते. आता याच्यात पण चांगलंच आहे, जास्ती आरारात पण नाही त्याच्यामध्ये आणि टेन्शन नाही. हा, दिवसाभरामध्ये 2 तास मशीनवर काम करायचं, 1-2 तास सिटीमध्ये. सिटीमध्ये काम करायचं. हा, 5-6 तास काम केलं तर आपल्याला सहज मिळतात. आणि कोणाचा दबाव नाही, दबाव नाहीये, कोण बोलणार नाही. हा, आपण मनाचे मालक. वा. जेव्हा द्यायचं तेव्हा मार्केटला जायचं, जेव्हा घरात जेव्हा भरायचं तेव्हा भरा. फक्त दुकानदारला पुढ्या कमी पडले नाही पाहिजे. आणि गुणवत्ताही कमी नाही पाहिजे. हा, कमी नाही पडली पाहिजे. बरोबर आहे. तेवढं फक्त सांभाळायचं आपल्याला, बाकी याच्यामध्ये काय बाकी काय नाही. मेहनत जास्त नाही, काय नाही. मार्केटमध्ये माल भेटतो, आणायचं. मशीनला काय तेवढं लोड नाहीये, टाकायचं त्याच्यामध्ये. तुम्ही सांगितलं मला टपरीवर विकताय, दुकानामध्ये विकताय, होलसेलमध्ये विकताय. परंतु आणखी एक दुसरा प्रकार आहे. आता नाविलाजाने आपल्याला तो बोलावा लागेल, कारण चकना नावाचा प्रकार आहे. भरपूर मार्केटमध्ये खरं तर त्यासाठी हा व्यवसाय केला जातो. एकंदरीत तुम्ही तिकडे विकताय का? विकतो ना, तिकडे पण विकतो. बार रेस्टॉरंटला विकतो, वाईन शॉप वगैरे असतात त्यांना विकतो. जास्त मागणी तिकडे? हा, बिअर शॉप, हो, जास्त मागणी तिकडे. किती प्रकारचे पॅकिंग आहे त्याच्यामध्ये? आहेत तरी पण नाही म्हटलं तरी 10-11 नमुन्याची पॅकिंग आहेत आपल्याकडे. 10-11? काय काय, कुठले कुठले प्रकार त्याच्यामध्ये आहे? लसूण शेव, अख्खा मसूर आहे, खारी शेंगदाणा आहे, हिरवा वाटाणा आहे, पांढरा वाटाणा आहे, बाकी हरभरा आहे, मसाला शेंगदाणा आहे, गोल्डन शेंगदाणा आहे, बाकरवडी आहे. 100 ग्रॅम मध्ये तुम्ही पॅकिंग करताय, मार्केटला किती पॅकिंग मध्ये मागणी, म्हणजे ग्रॅम मध्ये, किलो मध्ये? आता आम्ही सध्या तर 12, 13, 14, 15 ग्रामची एवढंच पॅकिंग करतो. एवढंच पॅकिंग? हा, मशीन मध्ये 1 ग्राम पासून ते 100 ग्राम पर्यंत पॅकिंग होते.